नीट आणि टीईटीचे पेपर वारंवार का फुटतात? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रश्नाचे उत्तर अखेर राज्याचे शिक्षण आयुक्तांनी दिलं आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्या मते आजच्या घडीला राज्यभर मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत. प्रत्येक परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते त्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक टप्पे असतात आणि हजारो कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी असतात. या साखळीतील एखाद्या टप्प्यावर जरी निष्काळजीपणा झाला किंवा कोणीतरी जाणीवपूर्वक गैरप्रकार केला तरी पेपर फुटीसारखी गंभीर घटना घडू शकते. त्यांनी असं सांगितलं की तंत्रज्ञानापेक्षा मानवी हस्तक्षेप हेच सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे केवळ नवीन नियम करून उपयोग नाही, तर परीक्षा प्रक्रियेत सहभागी प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी निश्चित करणे, गोपनीयतेचे काटेकोर पालन करणे आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करणे तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी परीक्षा व्यवस्थेत आधुनिक डिजिटल सुरक्षा, अधिक कडक देखरेख आणि प्रत्येक टप्प्यावर उत्तरदायित्व वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कारण एक पेपर फुटला की त्याचा फटका फक्त सरकारला नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीला, वेळेला आणि त्यांच्या स्वप्नांनाही बसतो. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की इतक्या उपाययोजना केल्यानंतरही पेपरफुटी पूर्णपणे थांबेल का? तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पेपरफुटी कायमची रोखण्यासाठी सर्वात कठोर उपाय कोणता असायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.